आता आपण इलेक्ट्रॉड म्हणजे काय हे आपण बघणार आहे. इलेक्ट्रॉड म्हणजे काय बघा. इलेक्ट्रॉड आर द मटेरियल दॅट कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हा असा सबस्टन्स असतो तो काय करत असतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं काम करत असतो. दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेलमधले फार महत्त्वाचे कंपोनंट असतात. मग इलेक्ट्रॉड्स आर जनरली मेडअप ऑफ मेटल. हे कशापासून बनलेले असतात तर मेटलपासून बनलेले असतात. मग कोणकोणते मेटल असतात बघा, सिल्वर, लीड, कॉपर, झिंक, प्लॅटिनम, ॲल्युमिनियम. दे आर ऑल्सो मेडअप ऑफ नॉन मेटल सच ॲज ग्राफाईट. ते नॉन मेटलपासून म्हणजे ग्राफाईट हा तो नॉन मेटल आहे ह्याच्यापासून सुद्धा तयार होतं. मग इलेक्ट्रॉड इस्टॅब्लिश द कॉन्टॅक्ट विथ द नॉन मेटॅलिक पार्ट ऑफ अ सर्किट. इलेक्ट्रॉड काय करतो, जो सर्किटचा नॉन मेटॅलिक पार्ट आहे म्हणजे तुमचं जे सोल्युशन असतं ॲक्वेस सोल्युशन, जो नॉन मेटॅलिक पार्ट असतो त्यांच्याशीही काय करत असतो, तो कॉन्टॅक्ट करत असतो. सच ॲज अ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. काय म्हणून तर इलेक्ट्रॉड कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो इलेक्ट्रिकली तर इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळी कॉपर सल्फेटमध्ये डीप करता त्यावेळी ते कॉपर सल्फेटच्या कॉन्टॅक्टमध्ये काय असतो, तो तुमचा कॉपर इलेक्ट्रॉड असतो. आता व्हॉट इज अन इलेक्ट्रॉड. आता इलेक्ट्रॉड म्हणजे काय बघा. अँड इलेक्ट्रॉड इज अ सॉलिड इलेक्ट्रिक कंडक्टर दॅट कॅरीज इलेक्ट्रिक करंट. हा काय असतो, एक सॉलिड इलेक्ट्रिक कंडक्टर असतो. ही हे आहेत बघा, हे सॉलिड काय आहेत, इलेक्ट्रिक कंडक्टर आहेत दॅट कॅरीज इलेक्ट्रिक करंट इंटू नॉन मेटॅलिक सॉलिड ऑर लिक्विड. जे काय करतात, इलेक्ट्रिक करंट कशात कॅरी करतात, नॉन मेटॅलिक सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये किंवा गॅसेसमध्ये ऑर प्लाझ्मा ऑर व्हॅक्यूम. मग इलेक्ट्रॉड आर टिपिकली गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर. इलेक्ट्रॉड्स हे कशा असतात, गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर असतात. बट दे नीड नॉट टू बी अ मेटल. पण ते काय नसतात, मेटल नसतं, ते मेटलपासून तयार झालेले असतात. बघा, इन अन इलेक्ट्रोलिटिक सेल 2 टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉड आर यूज्ड. एक तर ॲनोड म्हणून वापरला जातो आणि एक कॅथोड म्हणून. तर ॲनोड म्हणून बघा, द इलेक्ट्रॉड ऑफ द सेल ॲट विच द इलेक्ट्रोकेमिकल ऑक्सिडेशन टेक्स प्लेस इज नोन ॲज अ ॲनोड. म्हणजे ॲनोडवर काय होत असतं, ॲनोड हा असा इलेक्ट्रॉड असतो की ज्यावर काय होत असतं, ऑक्सिडेशन होत असतं. मग इन अन इलेक्ट्रोलिटिक सेल वेअर द करंट इज पास्ड बिटवीन द इलेक्ट्रॉड. ज्यावेळी इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये ज्यावेळी तुम्ही करंट पास करता इलेक्ट्रॉडच्या मध्ये युजिंग अन एक्सटर्नल सोर्स ऑफ पॉवर, म्हणजे समजा व्होल्टेज किंवा ॲमीटर किंवा बॅटरीचा यूज करून तुम्ही ज्यावेळी करंट पास करता त्यावेळी काय होतं, द ॲनोड बिकम्स द पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड. म्हणजे ज्यावेळी तुम्ही बाकीचं व्होल्टेज किंवा काही सर्किटमधनं सोर्स, पॉवर ऑफ सोर्स ज्यावेळी तुम्ही अप्लाय करता त्यावेळी ॲनोड काय म्हणून बिहेव करतो तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड म्हणून तो ॲक्ट होतो. ऑन द अदर हँड इन द गॅल्व्हॅनिक सेल ॲनोड बिकम्स निगेटिव्ह इलेक्ट्रॉड. फक्त गॅल्व्हॅनिक सेलमध्ये तो काय म्हणून बिहेव करतो तर निगेटिव्ह इलेक्ट्रॉड म्हणून. आता बघा, कॅथोड म्हणजे काय आपण बघणार आहे. कॅथोड म्हणजे काय बघा, तर इलेक्ट्रोड ऑफ अ सेल ॲट विच द इलेक्ट्रोकेमिकल रिडक्शन टेक्स प्लेस. मग कॅथोडमध्ये काय होत असतं, तिथं इलेक्ट्रोकेमिकल ऑक्सिडेशन होतं ॲनोडवर, इथं काय होतं, इलेक्ट्रोकेमिकल रिडक्शन होत असतं. मग त्याला काय म्हणायचं, कॅथोड. मग इन अन इलेक्ट्रोलिटिक सेल वेअर करंट इज पास्ड बिटवीन द इलेक्ट्रॉड. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉनमध्ये करंट पास केला जातो बाय युजिंग एक्सटर्नल पॉवर सोर्स, त्यावेळी काय होतो, कॅथोड काय म्हणून बिहेव करतो तर कॅथोड बिहेव्स ॲज अ और ॲक्ट ॲज अ निगेटिव्ह इलेक्ट्रॉड. कॅथोड काय म्हणून ॲक्ट होतो तर निगेटिव्ह, ॲनोड काय म्हणून ॲक्ट होतो तर पॉझिटिव्ह. आता गॅल्व्हॅनिक सेलमध्ये कॅथोड काय म्हणून ॲक्ट होतो तर पॉझिटिव्ह. बघा, गॅल्व्हॅनिक सेलमध्ये कॅथोड रिव्हर्स होतो. नॉर्मली कॅथोड हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉड म्हणून ॲक्ट होत असतो, पण फक्त गॅल्व्हॅनिक सेलमध्ये तो काय होतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड म्हणून बिहेव करतो. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल बघा. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय बघा, व्हेन अ मेटल इज इमर्स्ड ऑर डीप्ड इन अ सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन. फॉर एक्झाम्पल कॉपर मेटल आहे आणि त्याच्या कॉपर आयन्समध्येच तो ज्यावेळी तुम्ही डीप केला आहे, देन मेटल ॲक्वायर्स आयदर नेट पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज. मग मेटलला कोणता चार्ज येतो, तर बघा मेटलला कोणता चार्ज येतो ज्यावेळी तो इलेक्ट्रोड पोटेन्शियलमध्ये डीप केलेला असतो, म्हणजे ज्यावेळी तो त्याच्या स्वतःच्या आयन्सच्या सोल्युशनमध्ये डीप केलेला असतो त्यावेळी ते मेटल ॲक्वायर्स आयदर नेट पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज विथ रिस्पेक्ट टू द सोल्युशन. म्हणजे सोल्युशन ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीनं काय होणार, त्याला चार्ज ॲक्वायर होणार, एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. मग ड्यू टू दिस अ डिफायनाईट पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्स बिटवीन द मेटल अँड द सोल्युशन. यामुळे काय होतं की मेटल आणि सोल्युशनमध्ये काय होतं, डिफायनाईट पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतो. मग दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोड पोटेन्शियल.
हा जो पोटेन्शियल डिफरन्स असतो त्यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रोड पोटेन्शियल. बघा, इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही मेटल डीप करता, फॉर एक्झाम्पल मेटल कशात डीप करताय, समजा कॉपर सल्फेटमध्ये डीप करताय, त्यावेळी काय होतं, ड्यू टू दिस डिफाइनाइट पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप. मग पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये डेव्हलप होतो, मेटल आणि सोल्युशनमध्ये. मग त्या पोटेन्शियल डिफरन्सलाच काय म्हटलंय, इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हटले. आता ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल हे दोन टाईप आहेत. आता ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे काय बघा, द पोटेन्शियल असोसिएटेड विथ अन ऑक्सिडेशन रिॲक्शन, म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन जी होत असते त्याच्याशी रिलेटेड जे पोटेन्शियल असतं त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन रिॲक्शन. हे बघा, द पोटेन्शियल असोसिएटेड विथ अन ऑक्सिडेशन रिॲक्शन ॲट अन इलेक्ट्रोड, म्हणजे असं पोटेन्शियल की जे इलेक्ट्रोडच्या ऑक्सिडेशन रिॲक्शनवर असोसिएट करतं त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आणि असं पोटेन्शियल की जे काय करतं, इलेक्ट्रोडच्या रिडक्शन रिॲक्शनशी असोसिएट करतं त्याला काय म्हणायचं, रिडक्शन पोटेन्शियल. आता फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय आहेत बघा, केमिकल नेचर ऑफ द मेटल अँड लिगॅन्ड प्रेझेंट. जर मेटल आणि लिगॅन्ड प्रेझेंट असेल, लिगॅन्ड म्हणजे काय तर लोन पेअर कंटेनिंग हे असतात, ॲटम असतात की जे मेटलला अटॅच असतात, ते काय करत असतात, इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करायचं काम करत असतात. इन शॉर्ट इलेक्ट्रॉन डोनर असतात लिगॅन्ड. मग केमिकल नेचर ऑफ द मेटल अँड लिगॅन्ड प्रेझेंट. परत टेम्परेचर ऑफ द सोल्युशन, pH ऑफ द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, म्हणजे तो pH कसा आहे, ॲसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयन इन द इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन, त्या इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनमध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे, हे सगळे फॅक्टर काय करतात, इलेक्ट्रॉन पोटेन्शियलला अफेक्ट करतात. आता आयोनायझेशन म्हणजे काय बघा, when polar molecular compound dissolve in water and produce ion, then the process is typically known as ionization. ज्यावेळी पोलर मॉलिक्युलर कंपाऊंड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात त्यावेळी काय होतं, ते काय करतात, आयन्स प्रोड्यूस करतात. द प्रोसेस इज टिपिकली नोन ॲज आयोनायझेशन. मग त्या प्रोसेसला काय म्हणायचं, आयोनायझेशन म्हणायचं. आता एक्झाम्पल काय आहे बघा, आयोनायझेशन ऑफ HCl इन वॉटर. मग HCl ज्यावेळी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो त्यावेळी काय होतं, H+ aqueous+ Cl-. आता H2SO4 पण बघा, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होतं, ट्वाईस H+ aqueous+ SO4- aqueous. म्हणजे त्यांचं वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होतात की आयन डिसोसिएट होतात. बघा, when polar molecular compound dissolve in water and produce ion, the process is typically known as ionization. आता हे आपण काय बघितलं, आयोनायझेशन बघितलं. आता आपण काय बघूया, डिसोसिएशन बघूया. डिसोसिएशन म्हणजे काय बघा, when ionic compound dissolve in polar solvent like water, they dissociate in their constituent chemical species, that is ion. This process typically known as डिसोसिएशन. ज्यावेळी तुम्ही आयोनिक कंपाऊंड पोलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करता, पोलर सॉल्व्हंट कशाला म्हणतात की ज्याचे पार्शियल चार्ज पडतात, म्हणजे एकतर ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट असते. समजा दोन असिमेट्रिकल जे मेटल असतात ते काय करतात, पोलर नेचर दाखवतात, म्हणजे त्यावर काय होतं, पार्शियल चार्ज पडतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग त्यांना काय म्हणायचं, पोलर कंपाऊंड. मग हे पोलर सॉल्व्हंट आपण यूज करतो लाईक वॉटर. when ionic compound dissolve in polar solvent like water, they dissociate in their constituent chemical species. मग काय होतं, ते आयोनिक कंपाऊंड त्या स्पेसिसमध्ये, आयोनिक कंपाऊंड वॉटरमध्ये काय होतात, आयन्स लिबरेट करतात, दॅट इज आयन्स. मग दिस प्रोसेस टिपिकली नोन ॲज डिसोसिएशन. म्हणजे समजा तुम्ही NaCl वॉटरमध्ये घातल्यानंतर काय होतं, Na+ आणि Cl- म्हणजे लिबरेशन ऑफ आयन्स होतं. ज्यावेळी तुमचा कंपाऊंड, आयोनिक कंपाऊंड ज्यावेळी वॉटरमध्ये किंवा कोणत्याही पोलर सॉल्व्हंटमध्ये ज्यावेळी डिझॉल्व्ह होतो त्यावेळी त्यांचं काय होतं, डिसोसिएशन होतं, सेपरेशन होतं. तर एक्झाम्पल काय बघा, डिसोसिएशन ऑफ NaCl इन वॉटर. NaClचं काय केलं, डिसोसिएशन केले त्यांनी. मग NaClचं काय झालं, Na+ Cl-. मग डिसोसिएशन ऑफ Na2SO4 इन वॉटर. बघा, Na2SO4 + ट्वाईस Na+ SO4 2-. म्हणजे हे काय झाले, डिसोसिएशन झाले. म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्या काय झालं, त्यांचे आयन सेपरेट झाले. तर NaOHचं काय झालं, Na++ OH-. आता लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस काय आहे बघा, इट इज अ प्रोसेस ऑफ स्टिम्युलेटिंग अ नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन बाय पासिंग द इलेक्ट्रिसिटी.
ही कसली प्रोसेस आहे तर नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन हे केल्या जातात. इलेक्ट्रिसिटी पास केली जाते आणि त्यामुळे काय केलं जातं, नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन केल्या जातात. ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, ती इलेक्ट्रोलिसिसमध्ये केली जाते. आता लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस आपण बघायला, अ नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन इज वन दॅट नीड्स एनर्जी टू प्रोसीड. नॉन स्पॉन्टेनियस ज्या रिॲक्शन असतात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला पाणी खालून वर न्यायचं आहे तर त्याला काय लागणार, तुम्हाला एनर्जी लागणार. मग तुम्ही काय करता, मोटरचा यूज करता. म्हणजे ज्या इझिली होत नाहीत त्यांना काय लागते, एनर्जी लागते. अ नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन इज वन दॅट नीड्स एनर्जी टू प्रोसीड. मग इलेक्ट्रोलिसिस गव्हर्न बाय द लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस, फॅरेडेज पुट फॉरवर्ड टू लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस इन द इयर 1833. मग फॅरेडेज हा सायंटिस्ट होता. मग त्यानं काय केलं की ह्या इलेक्ट्रोलिसिसचे लॉज तयार केले. मग इलेक्ट्रोलिसिसचे त्यानं 1833मध्ये 2 लॉ सर्च केले. मग आपण ते बघूया. बघा, फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. तर फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस काय, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, त्याने 2 लॉ काढले. फर्स्ट लॉ काय सांगतो बघा, द अमाऊंट ऑफ अ गिवन प्रोडक्ट लिबरेटेड ॲट अन इलेक्ट्रॉड, म्हणजे त्या इलेक्ट्रॉडवर जेवढा प्रोडक्ट तुमचा लिबरेट झाला आहे, जेवढा जमा झाला आहे ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस, म्हणजे ज्यावेळी तुमची करंट किंवा व्होल्टेज तुम्ही पास केल्यानंतर जेवढा त्या इलेक्ट्रॉडवर अमाऊंट प्रोडक्टचं जमा झालं आहे, हे कशाशी प्रपोर्शनल असतं, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी विच पासेस थ्रू द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. हे कशाशी प्रपोर्शनल असतं तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. ज्यावेळी तुम्ही त्यातून काय करत असता, इलेक्ट्रिसिटी त्या वेळेत ठरलेल्या वेळेत काय करत असता, इलेक्ट्रिसिटी पास करत असता, त्याच्याशी काय असतं, ते डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय, जर हे वाढलं तर ते पण वाढणार. फॉर एक्झाम्पल करोजन वाढलं, इलेक्ट्रोलिसिस वाढलं तर करंट पण वाढणार, करंट कमी झाला तर इलेक्ट्रोलिसिस पण कमी होणार, म्हणजे करोजन पण कमी होणार असं. मग आता सेकंड लॉ, वेन द सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, आता ही सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पासेस थ्रू द सोल्युशन ऑफ डिफरंट इलेक्ट्रोलाइट. म्हणजे ही कशात पास करायची, वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइट, एका कॉपर सल्फेटमध्ये, एका झिंक सल्फेटमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमध्ये ही इलेक्ट्रिसिटी पास करायची. देन द अमाऊंट ऑफ द सबस्टन्स लिबरेटेड ॲट द इलेक्ट्रॉड, आणि नंतर जे त्या इलेक्ट्रॉडवर अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिबरेट होतात, नंतर त्या इलेक्ट्रॉडवर जे सबस्टन्स जमा होतात आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू देअर केमिकल इक्विव्हॅलेंट. हे कशाशी प्रपोर्शनल असतात तर त्यांच्या केमिकल इक्विव्हॅलेंट वेटशीच प्रपोर्शनल असतात. का आलं, फर्स्ट लॉ कशाची प्रपोर्शनल असतो तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू देअर केमिकल इक्विव्हॅलेंट. बघ, पहिला लॉ काय आहे तर द अमाऊंट ऑफ गिवन प्रोडक्ट लिबरेटेड ॲट अन इलेक्ट्रॉड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा झाला पहिला लॉ. म्हणजे ज्या इलेक्ट्रॉडवर जे अमाऊंट लिबरेट होत असतं ते कशाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतं तर इलेक्ट्रिसिटी. दुसरा लॉ काय आहे, ज्यावेळी तुम्ही सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉडच्या वेगवेगळ्या सोल्युशनमध्ये पास करता, म्हणजे विन द सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पासेस थ्रू द सोल्युशन ऑफ डिफरंट इलेक्ट्रोलाइट, देन द अमाऊंट ऑफ द सबस्टन्स लिबरेटेड ॲट द इलेक्ट्रॉड. मग त्यावेळी जे इलेक्ट्रॉडवर अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिबरेट होता डायरेक्टली प्रपोर्शनल टू देअर केमिकल इक्विव्हॅलेंट. ते कशाशी प्रपोर्शनल असतं तर केमिकल इक्विव्हॅलेंटशी प्रपोर्शनल असतं. आता फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस बघूया. आता स्टेटमेंट काय आहे बघा, आपण बघितले, द अमाऊंट ऑफ केमिकल रिॲक्शन अँड हेन्स द मास ऑफ एनी सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ॲट एनी इलेक्ट्रॉड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट. बघा, इथं काय म्हटलं आहे, इफ डब्ल्यू ग्रॅम ऑफ द सबस्टन्स इज डिपॉझिटेड बाय क्यू कुलॉम ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कुलॉममध्ये पण मोजतात, तर डब्ल्यू ग्रॅमचा सबस्टन्स हा क्यू कुलॉमच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये डिपॉझिट होत असेल तर काय असणार, डब्ल्यू डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यू असणार. मग डब्ल्यू इज इक्वल टू काय घेतले त्यांनी, झेड क्यू घेतले. मग झेड काय असतोय तर झेड इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट ऑफ द सबस्टन्स डिपॉझिटेड. मग त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट म्हणायचं. सबस्टन्सच्या डिपॉझिट होणारा काय आहे तो इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट आहे. इफ अ करंट ऑफ 1 अँपियर इज पास्ड फॉर टी सेकंड, जर आय अँपियर इतका करंट टी सेकंडसाठी पास केला तर काय येणार, क्यू इज इक्वल टू, म्हणजे कुलोम इज इक्वल टू आय इन टू टी, म्हणजे त्या दिलेल्या वेळेत एवढा करंट त्यांनी काय केला आहे, पास केला. सो दॅट काय घेतलं बघा, डब्ल्यू इज इक्वल टू झेड मल्टिप्लाय बाय क्यू. मग झेड मल्टिप्लाय बाय ही क्यू इज इक्वल टू काय ते घातलं, झेड मल्टिप्लाय बाय आय मल्टिप्लाय बाय टी.
मग दस इफ Q इज इक्वल टू 1 कुलॉम और I इज इक्वल टू 1 एम्पियर अँड T इज इक्वल टू 1 सेकंड. I हा काय आहे? करंट आहे. जर I हा 1 एम्पियर असेल, T 1 सेकंद असेल आणि कुलॉम 1 असेल तर W इज इक्वल टू काय येणार? Z येणार. Hence electrochemical equivalent of a substance may be defined as the mass of the substance deposited when a current of 1 ampere is passed for 1 second. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 1 एम्पियरचा 1 सेकंदासाठी जितका तुम्ही करंट पास कराल तेच काय असणार आहे त्याचं मास ऑफ सबस्टन्स. म्हणजे त्या मास ऑफ सबस्टन्सला तुम्ही जेवढा करंट पास कराल 1 एम्पियर 1 सेकंडसाठी ते काय असणार आहे? त्या सबस्टन्सचं इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट असणार आहे. आता फॅरेडेचा सेकंड लॉ बघा. हे बघा, आता इथं वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहेत. एकात कॉपर सल्फेट आहे, एकात सिल्वर नायट्रेट आहे, एकात निकेल क्लोराईड आहे. When the same quantity of electricity passes through the solution of different electrolyte, then the amount of the substance liberated at electrode are directly proportional to their chemical equivalent. हे कशाशी proportional असतात? तर directly proportional to their chemical equivalent. बघा, amount of substance liberated at the electrode is directly proportional to chemical equivalent. इथं त्यांनी दिलंय. आता डिफरन्स बिटवीन प्रायमरी सेल अँड सेकंडरी सेल हे आपण बघणार आहे. प्रायमरी सेल म्हणजे काय, सेकंडरी सेल म्हणजे काय. तर प्रायमरी सेल म्हणजे काय? प्रायमरी सेल इज अ बॅटरी दॅट इज डिझाईन टू बी युज्ड वन्स अँड डिस्कार्डेड. म्हणजे ही बॅटरी असते की जी तुम्हाला एकदा यूज केली जाते आणि तुम्ही डिस्कार्ड म्हणजे तुम्ही यूज अँड थ्रो जशी असते, एकदा वापरल्यानंतर तुम्ही ती टाकून देता. अँड नॉट रिचार्ज, आणि ती तुम्हाला रिचार्ज करता येत नाही. नॉट रिचार्ज विथ द इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा यूज करून ती तुम्ही रिचार्ज करू शकत नाही. अँड रियुज्ड, आणि तुम्ही त्याचा पुनर्वापर पण करू शकत नाही. लाईक अ सेकंडरी सेल इन अ जनरल